रस्त्यावरील केसनन फाट्यावर काल रात्री 12:30 वाजता एका भरधाव डंपरने 9 जणांना चिरडल्याची घटना घडली। याच ठिकाणी ते 9 जण फुटपाथवर रात्री झोपले होते। मात्र यातल्या 9 जणांपैकी 3 जणांना ही रात्र शेवटचीच ठरली। एवढंच नाही तर यातल्या 6 जणांवर आता ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यातला एक जो काही नागरिक आहे, कामगार आहे, तो अत्यावस्थ अवस्थेत आहे। साधारण या रस्त्यावर म्हणजे पुणे नगर रस्त्यावरील पुण्याकडनं येणारा हा डंपर होता। भरधाव वेगानं हा डंपर थेट या ठिकाणी आला आणि त्याने थेट 9 जणांना चिरडलं। महत्वाचं म्हणजे हा डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि मद्यधुंद अवस्थेत त्याचा डंपरवरील ताबा सुटला आणि थेट हा सगळा अपघात त्यांच्याकडनं घडला। साधारण पोलीस या ठिकाणी चौकशी करतायत। डंपर चालकाला आता अटक करण्यात आली आहे आणि या 6 जणांवर ससून रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। मागच्या काही वर्षाचा जर आराखडा बघितला किंवा 2024चा आकडेवारी बघितली तर या रस्त्यावर म्हणजे या सगळ्या 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आतापर्यंत 365 अपघात अशाच पद्धतीने झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे या रस्त्यावरील जे काही डंपर वाहतूक आहे, या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आहे, यावर तोडगा काढणं आता सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे। एवढंच नाही तर या रस्त्यावरील आता या अपघातानंतर तरी हे अपघात थांबतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।